तर मित्रांनो, हा सगळ्यांचा विचार करून मी एका डिसिजनवरती मी पोचलो आणि मी स्वतःसाठी मला पण पाडायची होती, त्याकरता मी हे सगळं रिसर्च करत होतो आणि मी काय केलं तुम्हाला दाखवतो. म्हणजे आणि ते मी का केलं त्याच्यामध्ये मला मी एक दोन कारणं देतो. तुला काय तुझं एक मत काय? चौक विहीर मधल्यानंतर त्याला पाणी कमी साठा असतो आणि गोल मध्ये असलं ते साठा भरपूर असतो, जो आता पण बघितलं तो त्याच्यात पाणी साठा जास्त होतो त्याच्यामध्ये साठा. आणि जर मोठा असेल तर त्याच्यात जास्त होतो, जास्त साठा. म्हणजे डिपेंड्स आपण हे आपल्याला किती पाहिजे पाणी देण्यानुसार. आता मे महिन्यामध्ये समजा हा आपण चालू केला हा तर किती तास चालेल आपली मशीन? नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला कोकणामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे काय लोक खूप कन्फ्यूज असतात की कोकणामध्ये जर घर घेत आहे किंवा आपल्याला पाण्याचं काहीतरी एक सुविधा उपलब्ध करायचं असेल तर भरपूर लोक कन्फ्यूज असतात. खास करून मी स्वतः कन्फ्यूज होतो की कोकणामध्ये गेल्यावरती आपल्याला पाण्यासाठी काय करावं, की बोरिंग पाडावी, आड बनवावा की विहीर बनवावी. तर सर्वप्रथम तुम्हाला बोरिंग आड विहीर पहिल्यांदा दाखवतो काय मी बोलतो ते, आणि नंतर त्याचे काय फायदे म्हणजे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ते पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फायदे तोटे काय आहे आणि अंदाजे किती खर्च येतो आणि हे सगळे गावचे लोक जे आहेत त्यांच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी कोणता निर्णय घेतला ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवतो. पण सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो आड कशाला बोलतात, विहीर कशाला बोलतात आणि हे म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल आणि कशा पद्धतीचे असतात ते थोडंफार स्ट्रक्चरनुसार तुम्हाला कळेल आणि त्यानुसार तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये कोणती जमीन आहे त्यानुसार तुम्हाला ते आयडिया मिळून जाईल. मित्रांनो, तर जास्त वेळ न झाला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मी यूट्यूबवरती मी स्वतः सर्च करतो, मला काही इन्फॉर्मेशन नव्हती मिळाली म्हणून म्हटलं ही आपण एक व्हिडिओ बनवूया आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमचे 4 पैसे वाचतील आणि तुमचं जे काही नवीन तुम्ही कोणतं डिसिजन घ्याल ते खूप एकदम सुरळीत तुमचा म्हणजे प्रवास होऊन जाईल. तर मित्रांनो न विसरता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे आपल्याला पण कळेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण थोडी माहिती मिळण्याचा प्रयत्न होईल या व्हिडिओमधून. तर मी तुम्हाला आता दाखवतो ना मित्रांनो, ह्याला आमच्या वाडीमध्ये ना आड बोलतात. हे बघा, हे ॲक्च्युली हा जो आड आहे आमच्या वाडीच्या पाण्यासाठी आहे. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे. हे बघा, हा आड बोलतात. असा गोल असतो. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात मित्रांनो. एक असतो पिंडीच्या आकाराचा, तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. हा बघा, हा असा आड आहे आणि ह्याच्यामध्ये खाली मोटर टाकले. ह्याच्यामध्ये ना पाणी साठायचं खूप प्रमाण म्हणजे जास्त असतं. हे खूप मोठे म्हणजे ऑलमोस्ट 20 बाय 20 असं इथून बघाल ना कमसे कम 17 ते 18 फूट बाय असा आहे आणि असा आहे तो असा आहे. पण ह्याला खर्च भरपूर असतो, कारण इथे तुम्ही बघू शकता खाली नाही पूर्ण माती लागली, त्यामुळे ना पूर्ण कन्स्ट्रक्शन खालपासून करावं लागतं. हे बघा अशा पद्धतीने हे ना पूर्ण सिमेंट आणि ह्याच्यापासून सळी आणि हे टाकून बनवलं आहे, खडी वगैरे टाकून तसं बनवलं आहे. खालपासून पूर्ण असं बनवावं लागतं. हे अशा पद्धतीने आहे आणि इकडे उतरायला अशा पद्धतीने लोखंडी तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. हे बघा लोखंडी असं टाकलं आहे, इथून खाली उतरू शकतो. हे आहे आमच्या वाडीची ही पूर्ण आड बोलतो आम्ही त्याला. तुम्हाला आणखीन एक आड दाखवतो. हा, इथे आणखीन एक आड आहे. याची गवत भरपूर आहे, तर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो आहे ना, हा बघू शकता मित्र, हा पिंडीच्या आकाराचा आड आहे. तिथून आहे तिथून अशी पिंडी आहे. हा पण तेवढाच आड आहे, मोठा आहे. हा ॲक्च्युली आमचा आड आहे आणि हे अशा मोटर टाकलेले आहे बघा, त्या मशीन टाकलेले आहेत हे बघा. आणि हा ना पिंडीचे आकार म्हणजे याला उतरायला अशा पद्धतीने आहे बघा, असा सेप आहे तिकडून असं तिकडे पायऱ्या आहेत त्या साईडला समोर आहे ना, तिथून पाईप टाकला बघा, तिथून पायऱ्या आहेत, तिथून खाली त्या पायऱ्या पण मला दाखवतो. आणि त्या साईडला इकडे एक मशीन लावले आणि त्या पलीकडच्या धक्क्याला तिथे एक मशीन लावले आणि अशा पद्धतीने पाणी असतं. ह्याचा पण पाणी पुरवठा भरपूर असतो. तर मी दाखवला तो आड दाखवला. आता तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांगतो. हा ना हे साईजमध्ये मोठा असतो. ह्याच्यामध्ये दुसरे पण असतो आड, छोटे साईज पण असतो. 7 फुटाचा किंवा 6 फुटाचा आहे. हे जे आड दाखवलं तुम्हाला मी 15 फुटाच्या वरचे दाखवले, म्हणजे आडवे लांबी रुंदी आहे ना ते 15 फुटाची दाखवली. हे प्रामुख्याने कशासाठी वापरतात माहिती आहे की ज्यांची स्वतःची बागायती शेती असेल किंवा आपल्याकडे कोकणामध्ये जास्त करून नारळ बोलतात, नारळ जास्त लावतात, नारळ पोपळी वगैरे तर नारळीच्या झाडाला जास्त पाणी लागतं. तर त्याकरता किंवा तुम्ही असं मोठा परिवार असेल, समजा कुटुंब असेल, घरामध्ये भरपूर लोक राहणारे असतील, 2-3 घरासाठी पण एक आड बनवून म्हणजे होऊन जातो. आणि मे महिन्यामध्ये जर मारलात तुम्ही म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये, तर तुम्ही खालपर्यंत जाऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी मिळू शकतं. हे तुम्हाला मी दाखवलं आड. हे मित्रांनो ही बघा, हे एवढीशी बोरिंग आहे, एवढंसं जागा लागतो फक्त तिला.
आपण आणि हा ना ह्याने प्लॅस्टिकचा पाईप वापरला इथे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लोखंडाचा पण पाईप मिळतो. जर लोखंडाचा पाईप वापरला तर तो असं गंजतो आणि थोडं पाणी थोडं कडवट वाटतं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला आता आजकाल नवीन पाईप आले त्यांचे. ह्या पाईपचा जास्त खर्च असतो मित्रांनो, हे बघू शकता. आणि अशा पद्धतीने खूप कमी जागा लागते आणि असं ह्याने असं फाउंडेशन केलं आहे बघा. एवढं तुम्ही केलं आणि ही अशी बांधलेली रशी आतमध्ये ती मोटर सोडली त्याकरता. आणि अशा पद्धतीने ह्या पाईप आहे. आता ही 2ची अगोदरची त्यांची 1ची मशीन होती. जेव्हा 1ची मशीन होती ना मित्रांनो, तेव्हा ऑलमोस्ट ना 2 तासाचा बॅकअप द्यायचे, 2 ते 3 तासाचा उन्हाळ्यामध्ये द्यायचे. आता पावसाळ्यामध्ये मी अनलिमिटेड किती पण हे करा वापरा, काय पाणी संपत नाही याच्यामध्ये. आणि हे असं इथून हे बघा इथे घर आहे आणि घरापासून हे असं कनेक्शन केलं त्यांनी लाईटचं आणि घरच्या लाईटवरती ही चालून जाते. तर मित्रांनो तुम्हाला हा बघा, हा आणखी दाखवतो. आता मगाशी दाखवला बघा, त्याच्यामध्ये छोटी साईज आहे ही, हा 6चा आहे बघा. हा पण असं बघा पेंडीसारखा असतो. इकडून बघू शकता स्ट्रक्चर तुम्ही, हे बघा अशी पण गोल असते आणि तिकडे असं तोंड असतं, तिथून खाली उतरायचं असतं. असं पण पेंडी आहे. आता इथे पण मुबलक पाणी आहे, हे बघा पाणी भरपूर आहे याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये काही इश्यू नसतो, फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंफार. हा आमचा दादाचा आहे आणि दादाने ना विहीर, मला तो किती विहीर पाडला असेल आतापर्यंत बघा. विचार हळद बघा काय आली विहीर पाडून तरी आता पण विहीर किती पाडली असेल विहीर? 200च्या विहीर. आणि आड किती पाडले असेल तरी? ते धरून ते 100 गेलं. 101 ना. आता ह्या दादा मला पण सजेस्ट केलं होतं, ते तुम्हाला सांगतो. आता मला एकच तुला प्रश्न विचारतोय, आड पाडावा हा असा आपण जो बघितला हा आड की खाली आहे तो तसा मोठा, की विहीर की बोरिंग? तू काय सांगशील? तुला काय तुझं एक मत काय? चौक विहीर मधल्यानंतर त्याला पाणी कमी साठा असतो. आणि गोल मध्ये असलं तर साठा भरपूर असतो. जो आता पण बघितलं तो त्याच्यात पाणी साठा जास्त होतो त्याच्यामध्ये साठा. आणि जर मोठा असेल तर त्याच्यात जास्त होतो, जास्त साठा. म्हणजे डिपेंड्स आपण हे आपल्याला किती पाहिजे पाणी त्यानुसार. आता मे महिन्यामध्ये समजा हा आपण चालू केला हा, तर किती तास चालेल आपली मशीन? ही 1ची मशीन किंवा 2ची मशीन टाकली 2 तास आरामात जातो. आरामशीर. पण ह्याला जर खाली खोदला आता आणखीन तर मग भरपूर साठा होणार. काय दिवसभर चालू असलेलं तरी पाणी काय कमी होणार पाणी काय. आता आपली ना व्हिडिओ करता ना हे गाव म्हणजे गावातून तर बघतीलच, मग मुंबईची लोक बघतात, त्यांना बिचारांना काय माहित नसतं. कारण का मी जसं आलो ना जास्ती म्हणजे चौक वीर मारण्यापेक्षा असा गोल मारण्याचा असा बरा असतो. पण थोडेफार पैसे जास्त लागतात, पण जातात पैसे, पण ते पाण्याचा साठा आणि कमी पडत नाही. सध्या आपल्याकडे हा जर खोलाचा असा जर करायचा असेल तर काय चाललंय फुटा वाईज? 3-3.5 हजार रुपये रेट? 4 पर्यंत जातो. आणि तो खालचा जो आपण बघितला मग 10-12 पर्यंत जातो 1 फुटाचा. आता जर मला बोरिंग बद्दल जरा ऐकून घ्यायचं, कारण बरेच लोक कसं बोरिंग म्हणजे लगेच होणारं काम आहे. तर बोरिंग बद्दल तुझं मत काय, खास करून आपल्या विभागामध्ये? कसं पाणी आणि पैसा जातोच, 1 लाख जातातच त्याच्यात जातात. पण ते पाण्याचा 2 वर्ष किंवा 4 वर्ष आपल्याला पाणी भेटणार, नंतर त्या होलावर दगड किंवा काय बसला तर पाणी बंद होतं. ते काम साठा होत नाही, तेवढा साठा होत नाही त्याच्यामध्ये. जेवढं एकच गावतो. आणि इथे ह्याच्यामध्ये गोलमध्ये असं 4 असले तर 4 गावणार, 5 असले तर 5 पण गावणार. आता मला दादा आणखी एक विचारायचं का, 200 तू विहीर बनवलेस ना काय, तर असं कधी झालं की विहीर अशी फेल पडते का कधी? आपण पाणक्यान दाखवलं आणि पाणी नाही भेटलं, असं झालं का कधी? होतं काय असं विहिरीमध्ये? असं होतंय, पण ते एवढं काय हे होत नाही, पण 1-2 जर गावतात भेटतातच. आणि असं आता मला आणखी एक विचारायचं, जर असं असे झालेत का कधी इकडे फेल बावळी हा आपल्या काय बोरिंग अशा फेल होतात? बोरिंग फेल झालेले अशा 10 झालेले आहेत तिथे कोसम मध्ये, 10 झालेले आहेत. म्हणजे बोरिंगचा जास्त फरक काय पर्सेंटेज जास्त होतो, कारण का तो एकच ड्रिल जातो खाली आणि तो मिळाला तर ठीक आहे, नाही जरा चुकला इकडे तिकडे झाला तर ते बाद झाले. हा, ते पाणक्यान दाखवलं फुकट जातो. मग तू सजेस्ट करशील ऍटलीस्ट जर ज्यांच्याकडे कमी पैसे असेल तर एक आडवी विहीर किंवा अशी पद्धतीने विहीर, आणि जर ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील तर हे करशील मोठा 10चा त्यांच्या याच्यावर आहे, 10चा म्हटल्याने 12चा म्हटल्याने तरी ते पाडता येईल. हा, तर मित्रांनो ह्या दादाने सांगितलं ह्याच्यामध्ये भरपूर पॉईंट आहेत, कारण का हा स्वतः हे करतो, काम करतो. तुम्हाला मी दाखवतो ह्याचं स्वतःचं हे सगळं सामान विमान आहे बघा, हे सगळं त्याचं सामान आहे. आता कसं आता पावसाळ्यात त्यामुळे नाही, आणि जर थोडी तब्येत त्याची ठीक नाही, जर तब्येत रिकवर झाल्यावरती चालू होईल. आपण पण प्रार्थना करूया दादाची लवकर तब्येत होईल. त्याने भरपूर मेहनत केली. अगोदर तुम्ही ढोकरान फोडायचे ना, आता तर मशीन आहे. अगोदर तू जेव्हा तोडायचास, ही विहीर खोदायचास, तिकावून खोदायचा दादा. हा, तिकावून खोदायचा. आता बेकर नाही खोदतो. म्हणजे खूप मेहनत केलेली आहे, आणि घर बी त्यांनी तसंच पद्धतीने बनवले वगैरे. त्याच्याकडून मला भरपूर आयडिया मिळतात वगैरे. दादा थँक्यू सो मच, आणि तू लवकर रिकवर व्हावी हीच गणपती बाप्पासाठी मी प्रार्थना करतो दादा.
तर तुम्हाला मी आता हे दाखवते. ही विहीर आहे, ती स्क्वेअर बोलतात ना, स्क्वेअर कलरची विहीर, आणि व्यवस्थित मेंटेन केलं बघा. आणि ह्यांची बघा एवढीशी अशी इथे आहे, बाग आहेत, नारळी बीची झाडे आहेत, तर त्यांना पण इनफ होऊन जाते बघा. हे बघा अशा पद्धतीनं आहे ही, आणि ही अशी विहीर आहे. हे बघा अशा पद्धतीने हे त्यांचं थोडंसं मशीन घर आहे इकडे, आणि अशा पद्धतीने ह्यांनी अशी मोटर लावली. हे पाण्यातली मोटर नाही, बाहेरची मोटर आहे. तुम्हाला दाखवतो विहीर. हे बघा अशी स्क्वेअर असते मित्रांनो. त्यांनी मस्त वरती कागद बिगद जाऊ नये म्हणून त्यांनी मेंटेन केले. हे बघा याला बोलतात विहीर बोलतात. ह्याचा थोडा खर्च कमी आहे ॲज कम्पेअर टू आडचा. आड तुम्हाला जसं बोला ना 3 म्हणजे छोटासा सांगितला ना तो 3,500-4,000 रुपये फूट आहे. तर हा तुम्हाला 2,500 ते 3,000 फूटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. डिपेंड्स आपण तुमच्याकडे विचारा तुम्ही आजूबाजूला, मग तुम्हाला आयडिया. पण हा त्याच्यापेक्षा कमी खर्च आहे. सर्वात कमी खर्च आहे बोरिंग, त्यानंतर 2 नंबर हा, 3 नंबर तुम्हाला मी आड सांगितला, आडची साईज, आणि 4था नंबर तर मोठा आड सांगितला. हे सगळे ऑप्शन आहेत आपल्याकडे कोकणामध्ये पाण्यासाठी. हे बघा. तर मित्रांनो हा सगळ्यांचा विचार करून मी एका डिसिजनवरती मी पोचलो. आणि मी स्वतःसाठी मला पण पाडायची होती, त्याकरता मी हे सगळं रिसर्च करत होतो. आणि मी काय केलं तुम्हाला दाखवतो. म्हणजे आणि ते मी का केलं त्याच्यामुळे तुम्हाला मी 1-2 कारणं देतो. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देखील कळेल, पण मी काय कोणता विचार केला ते देखील तुम्ही म्हणजे समजून घेऊ शकता. मग तुम्हाला पण थोडंफार आयडिया येईल मी का असं केलं ते. तर मी बनवायचा डिसिजन केला मित्रांनो हा छोटासा आड, पण ह्याची साईज आणि घेर थोडा मी मोठा घेतला, 7चा घेतला, थोडा पाणीसाठा थोडासा जास्त व्हावा करता. आणि हे बघा अशा पद्धतीने उतरण्यासाठी आहे. हे बघा अशा पद्धतीने. हा पूर्ण झालेला नाही अजून मित्रांनो, हा अर्धा आहे, पण आता पावसाळा असल्यामुळे पाणी लवकर लागलं त्याला. हा टोटल 25 फुटावरती म्हणजे 25 फूट खाली जायला पाहिजे होता, पण हा फक्त 15 फूट गेला आहे. आणखी 10 फूट खोलाचं बाकी आहे, याच्यावरती काम आहे. ते आता मे महिन्यामध्ये पूर्ण चालू होईल. तर मित्रांनो मी हे आड पाण्याचा डिसिजन का घेतला माहिती आहे काय, कारण का मी पण कन्फ्यूज होतो की काय करावं तेच कळत होतं. बोरिंग, विहीर ची मग याच्या अगोदर दाखवली विहीर, आणि आड हे तिघामध्ये मी खूप कन्फ्यूज होतो. कारण मला मोठा आड तर नव्हता पडायचा, कारण एवढं मला पाण्याची गरज नव्हती आणि एवढा माझा बजेट पण नव्हता. तर मी कन्फ्यूज होतो. हे तिन्ही आहेत ना, हे सिमिलर आसपास बजेटवाले आहेत. हे बोरिंग म्हटलं तरी 1,00,000 रुपये लागतात. हा जरी पाडायचा म्हटलं तरी 1 लाखाच्या वरती लागेल, आणि बांधण्याचा खर्च तो वेगळा असेल. मग 1.5 लाख रुपये पडून चला, 1.5 ते आणखी थोडाफार मागे पुढे होतो. आणि जर तुम्ही विहीर पाडला तर त्याच्या आसपास म्हणजे समजा एक हात 1.5 असेल तर तो 1.25 लाख आपल्या विहिरीचा, आणि बोरिंग आपण 1 लाख रुपये पकडूया. म्हणजे असं 25,000-25,000चा डिफरन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मी ह्याच्यावरती काय डिसिजन केलं म्हणजे मी ॲक्च्युली बोरिंगमध्ये खूप मला म्हणजे इच्छा होती बोरिंग पाडायचं, कारण माझ्या स्वतःच्या भावाचं आहे, आणि तिकडे म्हणजे बॅकअप वगैरे चांगला वगैरे आहे. पण मला बरेच जण बोलले की कसं माहिती आहे काय, तू एकदा पाडलास तर एकदाच पाड, कारण का तुला जर कधी पाणी पाहिजे असेल खाली गेलं तर तू ह्याच्यामध्ये जाऊन आणखी खोदून हे करू शकतोस. पण ह्याचा मेंटेनन्सचा थोडा खर्च जास्त आहे, म्हणजे वरती थोडं हे लावलं पाहिजे, अदरवाईज काय खर्च नाही तसा. दुसरी गोष्ट मी आणखीन एक विचार केला, की खास करून जर लोक ते मुंबईवरून जर बघत असतील व्हिडिओ वगैरे, किंवा आपलं कोकणामध्ये घर आणि कधीतरी येत असतील, तर मला बरेच लोक काय बोलले माहिती आहे काय, की बोरिंगचा कंटिन्यू वापर असेल तर ती बोरिंग चालू राहते, आणि जर ती बंद झाली तर कदाचित ती स्टक पण व्हायचा चान्सेस असतो. तर ह्या एकाच कारणामुळे माझा पूर्ण डिसिजन मी चेंज केला, कारण का कंटिन्युअसली मी जमेल की नाही माहीत नाही, किंवा कोणावरती डिपेंड राहून आपण हे करू शकत नाही. तिचा वापर तरी पाहिजे दररोज, रेग्युलर नाही म्हटलं तर आठवड्यातून एकदा तरी पाहिजे. पण तसं नसेल कदाचित, तर मी म्हटलं तुम्हाला रिस्क नव्हता घ्यायचा. दुसरी गोष्ट हा एक होता. आणि तिसरं आणखीन एक कारण म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, मी स्वतः असं विचार केलं की ह्यांचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर, की जसं दोघं तिघं बोलले की बोरिंगचा फेलचा रेट आहे, नाही असं बोलता नाही, पण ह्या विहिरीचा तेवढा नाही आहे ॲज कम्पेअर टू. त्यामुळे रिस्क फॅक्टर थोडंसं कमी आहे ह्याच्यामध्ये, विहीर किंवा आडामध्ये. तर कारण का ती मोठा घेर असल्यामुळे ना तुम्हाला आणखीन 2-4 झरे मिळण्याचा चान्सेस असतो. त्यामुळे मी तो सगळ्या अंगाने विचार करून मी हा डिसिजन घेतला. ते मला सांगा माझ्या कमेंटमध्ये की हा डिसिजन घेतला तर बरोबर घेतला की नाही. हा थोडे पैसे मागे पुढे जातात, पण आणि मी विचार केला की फ्युचरमध्ये पण जाऊन मी नसो किंवा कोणतरी माझी मुलं किंवा आणखी कोण पुढचं कोण असेल त्याचा पण हे वापर करू शकतात असं मी विचार केला. किंवा रिप्लेसमेंट काय, ती मोटर खाली झाली तर मी मॅन्युअली जाऊन ते चेंज करेन. ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करून मी हा डिसिजन घेतला. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे तुम्ही असं हे करू नका, नाही तर कोण बोला अरे काय तू असं काय बोलतोस वगैरे. पण तुम्ही स्वतःची मतं टाका कमेंटमध्ये, जेणेकरून आपल्याच लोकांना भरपूर आयडिया मिळतील, थोड्याफार लोकांचे पैसे मिळतील वाचतील, किंवा काय नवीन आयडिया मिळण्याचा आपण एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया. तर तुर्तास मित्रांनो मी थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या.